साबुदाणा जे भिजून घेतलेला मी आहे, तर वर यामध्ये मिरची पेस्ट घातलेली आहे। आता उकडलेला बटाटा घालून स्मॅश करून ह्याचे वडे बनवून डीप फ्राय करून घेणार आहे आणि खोबरा चटणी ही त्यासोबत खायचं। तर तुम्ही पण नक्की करून बघा, कसे वाटले रेसिपी कमेंट्स करून लाईक शेअर सबस्क्राइब करा चॅनलला। तर चवीनुसार मीठ, सेंध मीठ किंवा नॉर्मल मीठ जे घ्यायचंय। मीठ टाकते। तर हे मिश्रण मी एकजीव करून वडे थापून घेते। कढईत तेल टाकून गरम करायला ठेवले। तर हे एकजीव झालेलं आहे बटाटा, मिरची आणि साबुदाण्याचं जे मिश्रण। आणि इथे खोबरा घेतलेला, या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊन त्याची पेस्ट करून घेत आहे मिक्सरला। आणि चवीनुसार मीठ सुद्धा यातच घेत आहे, म्हणजे ही चटणी वड्यांसोबत खायला। तर ही चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी। यात कोणताही तडका किंवा धनिया वगैरे नाही, ऑप्शनल आहे, कोण उपवासाला खाते किंवा नाही। तर ही नॉर्मल मिरची आणि खोबरा मीठ टाकून बनवलेलं आहे। मीठ सुद्धा आपण ऑप्शनल आहे, सेंध मीठ किंवा नॉर्मल रेग्युलर मीठ जे। तर आता तेल गरम केलेलं आहे। तर हे असे वडे थापून घेतलेले आहेत। पटाशे गोल पण करू शकतो किंवा असे चप्पट, मी चप्पट केलेले आहे। आणि तेल जे गरम झालेलं आहे यामध्ये मी आता एक एक वडे तळून घेते मीडियम हाय फ्लेमवर। तेल सुद्धा तापून झालेलं आहे। गरमागरम चटणी सोबत सर्व करून दोन्ही बाजून हे तळून घेते। मस्त तेल टाकलेलं आहे। तर ही एक बाजू झालेली आहे। दुसरी बाजूची पलटी करून घेते। असेच सर्व वडे जे तळून घेते। तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।